संत एकनाथांच्या एका प्रसिद्ध अभंगावर आज आपण जरा सविस्तर बोलणार आहोत. याची पहिलीच ओळ खरं तर एका कोड्यासारखी आहे. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळसू मग पाया रे. म्हणजे चिंचेच्या एवढ्याशा पानावर देऊळ, आणि तेही आधी कळस बांधून. हे एक गूढच आहे, आणि आपल्या स्रोतांच्या आधारे आज आपण हे कोडं उलगडणार आहोत. हो. आणि यातली खरी गंमत काय माहितीये, हे कोडं आपल्यापासून वेगळं नाहीये. अच्छा. हो. यातली प्रत्येक अजब वाटणारी गोष्ट खरं तर आपल्याच देह, मन आणि जगाचं वर्णन करते. बर, चला तर मग या कोड्याच्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. चिंचेच्या पानावर देऊळ, हे हे ऐकायलाच अशक्य वाटतं. यामागचा अर्थ काय असू शकतो? हे बघा, इथेच एकनाथांची प्रतिभा दिसते. ते चिंचेचं पान म्हणजे आईचं लहानसं उदर किंवा गर्भ असं सुचवतात. अरे वाह. आणि त्या गर्भात तयार होणारं देऊळ म्हणजे आपला नरदेह. अच्छा. आणि मग आधी कळसू मग पाया रे, याचं काय? म्हणजे कुठल्याही बांधकामाचा पाया आधी असतो ना? बरोबर. पण गर्भाच्या निर्मितीचा क्रम आठवून बघा. वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा आधी मस्तक म्हणजे कळस तयार होतो हो हो. आणि मग बाकीचे अवयव म्हणजे पाया. म्हणजे शतकांपूर्वी एकनाथांनी इतकं अचूक वैज्ञानिक सत्य या एका ओळीत मांडले. हेच अविश्वसनीय आहे की नाही? खरंच खरंच अविश्वसनीय. पण मग पुढची ओळ आणखी गोंधळात टाकते. देव पूजू गेले तव देऊळ उडाले. म्हणजे आपण देवाची पूजा करायला जाईपर्यंत हे देऊळ उडून गेलं. उडून गेलं हे जरा विचित्र नाही का? खूप चांगला मुद्दा आहे. उडाले म्हणजे हे शरीर किती क्षणभंगूर आहे हे दाखवतं. आपल्याला या देहातच देव आहे हे कळेपर्यंत आणि त्याची उपासना करण्याची बुद्धी होईपर्यंत आयुष्य संपून जातं. संधी उडून जाते. म्हणून वेळ निघून जाण्याआधी सद्गुरूंना शरण जा असं ते सांगतात. म्हणजे हा देह एक तात्पुरतं देऊळ आहे. पण या देवळात राहताना आपण ज्या जडात वावरतो तो संसार, त्याचं वर्णन तर आणखीनच अजब आहे. पाषाणाची सांगड मृगजळ डोही, दगडांची होडी, आणि तीही मृगजळात. अगदी. इथे पाषाण म्हणजे जड, नाशवंत शरीर. अशा दोन देहांचं मिलन म्हणजे लग्न किंवा नातं. बरं. ही झाली पाषाणाची सांगड. आणि ही सांगड तरंगतीये कुठे? तर मृगजळ डोही म्हणजे संसारात, जो खरा वाटतो पण एक भास असतो. पण काहींना हा संसार मृगजळ आहे हा विचार थोडा निराशावादी वाटू शकतो, नाही का? नाही, निराशावादी नक्कीच नाही. कसं आहे ना, एकनाथ असं म्हणत नाहीत की संसार निरर्थक आहे. मग ते फक्त त्याच्या स्वरूपाची जाणीव करून देत आहेत. म्हणजे मृगजळामागे धावून तहान भागत नाही, तसंच केवळ सांसारिक गोष्टींमागे धावून आत्मिक समाधान मिळत नाही, हे त्यांना सांगायचंय. अच्छा. आणि या मृगजळात पोहतो कोण? तर वांझेचा पुत्र. हे तर तर्काच्या पलीकडचं आहे. हो ना, कारण वांझेचा पुत्र म्हणजे आपला अहंकार. अहंकार. हो. ज्याला आई-वडील नाहीत, ज्याचा काही आधार नाही, असा तो खोटा अहंकार. आपल्याला वाटतं की तो आपल्याला हा भवसागर तारून नेल. एकनाथ त्याची निरर्थकता या एका शब्दात दाखवून देतात. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे एक भासरूपी जग आहे आणि त्यात एक अस्तित्वहीन अहंकार पोहतोय. आता एकनाथ काही विचित्र पात्र आपल्यासमोर आणतात. 2 तोंडांची हरणी, आंधळ्याने पाहिला, बहिऱ्याने ऐकलं. हे काय प्रकरण आहे? खरं तर ही सगळी पात्र म्हणजे आपल्याच आतल्या वृत्ती आहेत. 2 तोंडांची हरणी म्हणजे आपली वासना. वासना 2 तोंडांची कशी? जी एकाच वेळी 2 ठिकाणी असते. शरीर इथे भजन करतंय, पण मन मात्र बाहेरच्या विषयात रमलंय. हो, हे तर खरं आहे. म्हणून ती मुखावीनं पाणी प्याली म्हणजे प्रत्यक्ष उपभोग न घेताही मनाने तो घेतला. आपलं लक्ष किती सहज विचलित होतं. मग आंधळा, बहिरा आणि पांगळा यांचं काय? आंधळा म्हणजे आपलं सुप्त ज्ञान, जे गुरुकृपेशिवाय जागं होत नाही. बहिरा म्हणजे आत्मज्ञान ऐकायला तयार नसलेला जीव. आणि पांगळा म्हणजे आपलं मन. 1 मिनिट, मन पांगळं कसं? तिथं सगळ्यात वेगवान आहे. म्हणूनच त्याला स्वतःचे पाय नाहीत, पण ते क्षणात त्रिभुवन फिरून येतं. दिशाहीन असतं, पण जेव्हा सद्गुरू त्याला दिशा देतात, तेव्हा तेच पांगळं मन योग्य मार्गाचा पाठलाग करतं. म्हणजे एकंदरीत आपल्या आतमध्ये अशा अतार्किक गोष्टींचा बाजारच भरला आहे. खोटा अहंकार, दुतोंडी वासना, दिशाहीन मन. या सगळ्या गोंधळातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? आणि इथेच एकनाथ या सगळ्या कोड्याचं उत्तर देतात. ते म्हणतात की तुमच्यात हे सगळे दोष असले तरी हरकत नाही. या सगळ्यावर एकच सोपा उपाय आहे. तो म्हणजे
सद्गुरूंनी दिलेलं हरिनाम. तुम्ही नामस्मरण केलं की तुम्ही नक्की तरुण जाल. किती सुंदर. म्हणजे एकनाथांच्या या अभंगाचा खरा उद्देश केवळ कोडं घालणं नाही, तर आपल्या आतली अतार्किकता दाखवून देणं आहे. अगदी बरोबर. जेणेकरून आपल्याला कळेल की या गोंधळावर उपाय म्हणून कोणत्या तरी गुंतागुंतीच्या साधनेची नाही, तर एका साध्या, सरळ मार्गाची गरज आहे. बरोबर. त्यांनी आधी समस्या किती विचित्र आहे हे दाखवलं आणि मग त्यावर तितकाच सोपा उपाय दिला. आणि याच विचारातून श्रोत्यांसाठी एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता? जर आपलं पांगळं मन जगात सर्वात वेगवान आहे आणि ते सतत कुठेही भरकटतं, तर त्याला योग्य दिशेने धावायला लावण्यासाठी आजच्या आधुनिक काळात आपला गुरुमंत्र किंवा मार्गदर्शक तत्व काय असू शकतं, याचा विचार करायला नक्कीच जागा आहे.